जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराते. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः, पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. आज निज ज्येष्ठ शुद्ध द्वादशी शके 1948 तिथीप्रमाणे आज छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मदिवस. पुरंदर किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला होता. शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई साहेब यांच्या पोटी संभाजी महाराजांचा जन्म झाला. आईचं मातृत्व त्यांना तसं फार काही लाभलं नाही. 2 वर्षाचे असताना सईबाई साहेब यांचं निर्याण झालं. त्यानंतर त्यांचं पालनपोषण करण्याची जबाबदारी धाराऊ नावाच्या एक बाईने घेतली. दूध आईत आपण म्हणतो. तिने त्यांचं लहानपणचं बालपण जे आहे ते तिने सगळं त्यांचा सांभाळ केला. कापूरहोळ नावाचं गाव आहे. पुण्याहून आपल्या साताऱ्याकडे जाताना हे कापूरहोळ गाव लागतं. त्या ठिकाणी या धाराऊबाईंचं ते घर होतं. त्या ठिकाणी संभाजी महाराजांचं जीवन जर आपण पाहिलं तर सन 1657 पासून 1689 म्हणजे फक्त 32 वर्षाचं आयुष्य होतं. अतूट धर्मनिष्ठा, धर्मासाठी, रामाच्या आपण म्हणतो ना, धर्माच्या करिता आमास जगती रामाने झाडी आली, असं आपण नुसतं श्लोक म्हणतो लगेच याचे जेवायला बसतो. पण त्याचा अर्थ जो आहे तो संभाजी महाराजांच्या चरित्रावरून आपल्या लक्षात येतो. धर्मवीर संभाजी महाराज असं आपण त्यांना म्हणतो. आमच्या कोल्हापूरच्या सौ वृषालीताई कुलकर्णी यांचे वडील श्री बिष्णूरकर, त्यांना अण्णा म्हणत होतो, अण्णा बिष्णूरकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या 300व्या बलिदान दिनानिमित्त एक पोवाडा रचला होता. तो पोवाडा खूप नंतर प्रसिद्ध असा झाला. देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था. खूप छान असा पोवाडा आमचे आदरणीय सद्गुरू श्री सद्गुरुदास महाराज, जे पूर्वीचे श्री विजयराव देशमुख नागपूरचे, आता ते नाही आहेत, त्यांनी शंभू छत्रपती आणि शककर्ते शिवराय याच प्रकारे अनेक पुस्तकं लिहिले. इतिहासाचे चांगले अभ्यासक होते. त्यांच्यामुळे आपल्याला संभाजी महाराजांचा इतिहास नव्याने समजला. त्यांचं जे पुस्तक आहे शंभू महाराजांचं, छत्रपती शंभू महाराज, हे पुस्तक आत्ता मागच्या महिन्यामध्ये मी जेव्हा आत्माराम महाराजांच्याकडे एकेहाळीला आणि शिवराम स्वामींच्या मठात गेलो होतो, आपचंद मठात, तेव्हा आमच्या राकेश महाराजांना ते पुस्तक दिलं, भेट म्हणून दिलं. आता भेट म्हणून पुस्तक द्यायचं असं जेव्हा समजलं तेव्हा आमचे डॉक्टर मुळे अकोल्याचे ते म्हणाले, काका या पुस्तकाचे पैसे नको, भेट म्हणून तुम्ही तसंच द्या. सांगायचं म्हणजे आमचे राकेश महाराजांनी, त्यांची भाषा मराठी नाही, तेलुगू आणि कर्नाटकी तिकडे जास्त बोलतात,
तरी पण ते अगदी नित्य नेमाने हे पुस्तक वाचत आहेत आणि खूप त्यातला आनंद ते घेत आहेत. आणि ते म्हणतात की आता हे पुस्तक वाचून झालं की मी त्या तुळापूरला नक्कीच मी जाईल त्यांच्या समाधीच्या दर्शनाला. इतकं ते या ग्रंथामुळे प्रभावित झालेले आहेत. संभाजी महाराजांनी 120 युद्ध केले, पण एकही युद्धामध्ये ते हरले नाही. त्यांचं वैशिष्ट्य आहे. फाल्गुन अमावस्या हा त्यांचा बलिदानाचा दिवस, किंबहुना फाल्गुन महिनाच बलिदान मास म्हणून आपण साजरा करतो. आणि त्यांचं स्मरण अखंड पुढील पिढीला राहावं म्हणून त्यांचं हे जे पुस्तक आहे छत्रपती शंभूजी महाराज, हे जास्तीत जास्त लोकांनी ते घ्यावं, ते वाचावं आणि दरवर्षी त्या काळामध्ये त्याचं वाचन करावं. यानंतर आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. आपण पाहत होतो प्रश्नोपनिषदमधला 3ऱ्या प्रश्नाचे प्रश्न आणि त्याचे उत्तरं. आता 3रा प्रश्न जो आहे तो जो 3रा प्रश्न कौसल्य अश्वलायन, कौसल्य देशामध्ये राहणारे अश्वलायन ऋषी यांनी 3रा प्रश्न विचारला. आणि त्या प्रश्नामध्ये एकूण 6 प्रश्न होते आणि त्या 6 प्रश्नांची उत्तरं एक एक करून पिप्पलाद ऋषी देत आहेत. मागचे जे 2 मंत्र जे होते ते महत्त्वाचे, 7वा आणि 8वा. अथैकयोर्ध्व उदान पुण्येन पुण्यम लोकम नयती पापेन पापम उभाभ्याम एव मनुष्य लोकम. याचा विचार आपण मागच्या वेळेस केला होता. थोडक्यामध्ये पुन्हा सांगतो. आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत. त्या नाड्यांचा हिशोब कसा छान केला आहे. मग 6व्या मंत्रामध्ये येतं अत्र एतद 100 नाडी नाम, 100 नाड्या. आणि तासाम शतम 21 म्हणजे त्या एकेकाच्या पुन्हा 100 द्वासप्तती अशा 72,000 नाड्या आपल्या शरीरामध्ये असतात. आणि त्या सगळ्यांमधून प्राण आहे त्याचा संचार होत असतो. प्रत्येक नाडीच्या 100 शाखा झाल्या आणि प्रत्येकाच्या पुढे 72,000 झाल्या. आता या 72,000 नाड्यांमधून व्यान हा जो वायू आहे तो आपल्या शरीरामध्ये संचार करीत असतो. म्हणून आपण समर्थाने म्हटलेलं आहे सर्वांगी व्यान नाभी समान, कंठी उदान गुदी अपान, मुखी नासिकी प्राण नेमस्त जाणावा. तत्वनिरूपण नावाच्या समासामध्ये दशक 17 समास 8 मध्ये ही एक ओवी येते. आता याचा अर्थ जो आहे तो थोडक्यात पहा. आता पुण्यशील माणूस, जो पुण्यवान माणूस आहे, ज्याने पुण्य अर्जित केलं आहे, आपल्या या देह धारण केल्यानंतर केव्हाही पुण्याचाच विचार केला, पाप प्रवृत्ती त्याच्याकडे नव्हती, तो असा जो पुण्यशील माणूस आहे त्याने आत्तापर्यंत जे जे शुभकर्म केलं त्या कर्माचं फळ देण्याचा दिवस येतो. जसं झाडाला फळ लागतं पण ते फळ पक्व झाल्याशिवाय ते आपल्याला त्याचा उपभोग घेता येत नाही, तसं आपलं प्रत्येक कर्म, मग ते पाप असो किंवा पुण्य असो, ते जेव्हा फलित होतं तेव्हा मग त्यापासून सुख आणि दुःख हे माणसाला भोगायला मिळतात. तसं या शुभकर्म जो आहे त्याचा जेव्हा उदय होतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये असणारे हे प्राणाचे जे 5 प्रकार आपण पाहिले, प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. त्यापैकी उदान वायू जो आहे तो सगळं प्राण आणि इंद्रियांसह, म्हणजे पुण्यशील माणसाच्या देहांतराबाबतीचं सांगत आहेत की तेव्हा उदान वायू सर्व प्राण आणि इंद्रियांसह त्याच्या शरीरातून निघतो आणि मग नव्या शरीराचा शोध घेतो. आणि तो शोध घेत असताना तो पुण्यलोक म्हणजे स्वर्गाकडे जातो. आता हे झालं जो पुण्यशील माणूस आहे त्याच्या बाबतीत सांगितलं. पुण्येन पुण्यम लोकम नयती. नयती म्हणजे नी धातू, नी म्हणजे नेणे, नयती. आनयती म्हणजे आणणे. पापेन पापम उभाभ्याम एव मनुष्य लोकम. आता पाप असेल तर पापाकडे प्रवृत्ती होते आणि मग त्याचं फळ त्याला भोगावं लागतं. म्हणून त्याच्यासाठी आज जरी त्याला नरदेह प्राप्त झाला असला पण त्या नरदेहाने काही पुण्यकर्म केलंच नाही, शेवटपर्यंत त्या गोष्टीकडे तो वळलाच नाही, मग त्याला कोणती योनी प्राप्त होते तर शुकर कुकर आदी पाप योनी त्याला प्राप्त होतात. अगदी रौरवादी नरक योनीसुद्धा प्राप्त होतात. श्रीमद भागवतामध्ये 28 प्रकारच्या नरकांचं पूर्ण वर्णन केलेलं आहे. आता हे झालं पापकर्माने युक्त माणूस असेल तर. आणि आता या 7व्या मंत्रात म्हणतात की ज्या माणसाकडे पाप आहे पुण्य आहे,
म्हणजे आता आपली बाजू आली ती पाप आणि पुण्य. कधी चांगलं वागतो, कधी वाईटही वागतो, आणि पाप आणि पुण्य आणि हे समान झालं म्हणून हे शरीर प्राप्त झालं. आणि जर अशा वेळेमध्ये जर मनुष्याला देह स्थित्यंतर करण्याची वेळ आली तर त्याला पुन्हा मनुष्य देह प्राप्त होतोच असं नाही, पण तो झाला तर आनंदच आहे. पण मनुष्य लोकांमध्ये आल्यानंतर मग पुन्हा या सगळ्या वासना, पुन्हा हे सगळं चक्र जे आहे ते आपल्या मागे राहतं आणि मग पुन्हा पाप आणि पुण्य, जन्म आणि मृत्यू या फेऱ्यामध्ये माणूस अडकतो. असा 7व्या मंत्राचा थोडक्यामध्ये अर्थ आपण पाहिला. आता 8वा आणि 9वा मंत्र, जे प्रश्न या अश्वलायन ऋषींनी विचारले 6 प्रश्न, त्यातल्या 5व्या आणि 6व्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देतात की जीवात्म्याचे प्राण आणि इंद्रियासह एका शरीरातून दुसऱ्या शरीरात कसा काय जातो, असा तो प्रश्न होता. आता याचं उत्तर देतात या 8व्या मंत्रामध्ये. आदित्यो हवै बाह्य प्राण उदयतेश हेनम चाक्षुषम प्राणम अनुगृह्णात पृथिव्याम या देवता सैषा पुरुषस्यापानम अवशष्ट अभ्यंतरा यदाकाश स समानो वायुर्व्यानः. आदित्यो हवै बाह्य प्राण. ह म्हणजे निश्चितपणे आदित्य म्हणजे सूर्य. जो सूर्यराला आपण रोज पाहतो त्याचं महत्त्व आपल्याला रोज पाहिल्यामुळे तेवढं वाटत नाही, पण अशा उपनिषदांमुळे, अशा ग्रंथांच्या वाचनाने त्या सूर्यदेवतेबद्दल सुद्धा आपल्याला मनामध्ये कृतज्ञताच निर्माण होते. रोज आपल्याला दिसणारी देवता म्हणजे हा सूर्यदेव आहे. आता हा सूर्यच माणसाचा बाह्य प्राण आहे असं या मंत्राने सांगितलं. आता का बाह्य प्राण आहे? कारण या सूर्यामधून जी अग्नी आपल्याला मिळते, जे आपल्याला विटॅमिन डी मिळतात त्या भाषेमध्ये, त्यामुळे आपलं शरीर धष्टपुष्ट होतो. आणि म्हणून काही वेळ तरी सूर्याच्या उजेडामध्ये, प्रकाशामध्ये, त्या उन्हामध्ये रोज आपण बसलं पाहिजे. आणि त्याचा परिणाम काय होतं तर डोळे आणि इंद्रिय यांच्यावर परिणाम होतो. डोळे, नेत्रेंद्रिय, त्याच्यावर परिणाम होतो. आणि एक प्रकारे त्या अवयवांना, त्या इंद्रियांना मिळालेला हा सूर्याकडूनचा अनुग्रहच आहे असं हे मंत्र सांगतात. म्हणजे त्याला पाहण्याची शक्ती प्राप्त होते, हाच सूर्याकडून मिळालेला अनुग्रह आहे. आता आपले शरीर हे पंचभूतात्मक आहे. आता पृथ्वी देवता जी आहे ते आपल्यामध्ये, त्यामध्ये अपान वायू जो आहे त्याची शक्तीसुद्धा या सूर्यामुळेच निर्माण होते. अपान वायूला सुद्धा जी शक्ती मिळते ती या सूर्यदेवतेकडून मिळते. आता याचं कार्य काय जे आपण पाहिलं मागे पण, की गुदा आणि उपस्थ यांचं जे कार्य आहे त्याला सहाय्यक असे हा सूर्याचा प्रकाश आहे, सूर्यकिरण आहेत, त्यांना शक्ती देणं. आता हे म्हणजे बाह्य अंगाचं रक्षण, आपलं जे बाह्य अंग आहे त्याचं रक्षण करणं हे सूर्याकडून होत असतं. म्हणून सूर्यदेवतेला नमस्कार केलाच पाहिजे. सकळ दोषांचा परिहार करिता सूर्यासी नमस्कार, स्फूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन घेता. दशक 16 होऊया. आता श्रोत्र इंद्रिय, कानाने ऐकू येणं. आता कानाने ऐकू येण्यासाठी कानामध्ये सुद्धा ती शक्ती असेल. सर्वांगाचे करुणी कान, आता अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. मौलीने 9व्या अध्यायामध्ये 1ल्या ओळीमध्ये हे सगळं महत्त्व सांगितलेलं आहे. आता ते काय म्हणतात, समान वायू. आता आपल्या शरीरामध्ये जसं पृथ्वी आणि स्वर्गलोक या दोघांच्यामध्ये काय आहे, आपण आपल्या माहितीप्रमाणे आपण पाहतो पृथ्वी आणि वर स्वर्गलोक आहे. याच्यामध्ये जे आहे ते म्हणजे आकाशच आहे. आकाश हे वायुरूप आहे. आणि आताच आपण पाहिलं, सर्वांगी व्यान नाभी समान, कंठी उदान गुदी अपान, मुखी नासिकी प्राण नेमस्त जाणावा. आता समान वायू जो आहे तो कुठे असतो, नाभी समान. समानचा अर्थ आपण मागे एका श्लोकामध्ये पाहिला. तर समान वायूचं हे बाह्य रूप म्हणजे हे सूर्य आहे. आणि त्याप्रमाणे आकाशातील वायू म्हणजे व्यानरूप हे जे आहे ते व्यान काय करतं तर सगळ्या इंद्रियांना, म्हणजे जे स्पर्शेंद्रिय आहेत त्याचं ज्ञान, स्पर्श केल्याबरोबर त्याचं ज्ञान आपल्याला प्राप्त होण्यासाठी याच सूर्याचा उपयोग होतो असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता पुढचं जे आहे
तेजो हवा उदानस तस्माद उपशांत तेजाः पुनर्भवम इंद्रियैर मनासी संपद्यमानैः. सूर्य आणि अग्नीचं बाह्य तेज. आता सूर्याचं तेज असतं, अग्नीचं तेज असतं. म्हणजे सूर्य आहे दिवसा आपण पाहू शकतो, पण अग्नीचं तेजसुद्धा आपण अनुभवास आपल्याला येतं. आता याच्यामुळे काय होतं, उदान जे आहे आपल्या शरीरातील प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे जे आहे त्यापैकी उदानाचं हे बाह्य रूप म्हणजे हा सूर्य आहे. आता सूर्यामुळे हे बाह्य अंग असल्यामुळे अंग प्रत्यंग जे आहे आपल्या शरीराचे जेवढे म्हणून अवयव आहेत ते त्या सूर्याच्या कृपेमुळे एक विशिष्ट तापमान ते धारण करतात. म्हणजे आपल्या शरीराचं एक काय म्हणतो आपण नॉर्मल बॉडी टेम्परेचर असतं 98.3 किंवा 4 काहीतरी आहे. आता हे 98.34 राहण्यासाठी या सूर्याचीच मदत होते. आता लक्षात घ्या, जेव्हा हे तत्त्व म्हणजे हे बाह्य तेज किंवा सूर्य आणि अग्नी हे जे तत्त्व जेव्हा कमी व्हायला लागतं तेव्हा माणसाचं शरीर हे थंड पडायला लागतं. एखाद्या मृत व्यक्तीच्या शरीराला स्पर्श केल्यानंतर ही गोष्ट आपल्याला जाणवते. मी त्यांना स्पर्श केला तेव्हा मला असं दिसलं की त्यांचं शरीर खूप थंड पडलेलं आहे. कशामुळे? कारण त्यातलं जे सूर्य अग्नी तत्व आहे ते हळूहळू कमी होत गेलं. आता प्रत्येकाच्या शरीरामध्ये ज्याच्या शरीरातून उदान वायू निघून जातो, प्राणोत्क्रमण जेव्हा होतं तेव्हा उदान वायू शरीरातून निघून जातो, तेव्हा त्याचं शरीर मात्र ते गरम राहत नाही, मग ते थंडच पडतं. जेव्हा प्राण जातो तेव्हा आपलं शरीर थंड राहतं. आता त्यातला जीवात्मा जो आहे तो मनामध्ये विलीन होतो आणि त्या इंद्रियांसह दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. आता याच गोष्टीला आपण जेव्हा मृत्यू होतो त्यानंतर 13 दिवस जे आपण पाळतो ते याच कारणाने, कारण तोपर्यंत तो दुसऱ्या शरीराचा तो विचार करत असतो. आता कुठल्या शरीरामध्ये कुठल्या गर्भामध्ये मी प्रवेश केला पाहिजे. आता म्हणजे याचं सगळं मागचं जे बॅलन्स शीट आहे ते वाचून मग त्याप्रमाणे तो ते शरीर धारण करतो. गीतेमध्ये श्लोक येतो, शरीरम यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधानि वाशया. शरीरम यद अवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः. म्हणजे जसं शरीर सोडतो अवाप्नोति प्राप्त करतो ते यच्चाप्युत्क्रामतीश्वरः. जेव्हा उत्क्रामण होतं तेव्हा गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधानि वाशया. त्या सगळ्या पुढचं शरीर धारण करण्यासाठी योग्य असं वातावरण, योग्य असं म्हणजे या वेळेसच्या ज्या वासना होतात त्या पूर्ण होतील अशा त्या भागामध्ये त्याचा पुन्हा त्या गर्भामध्ये प्रवेश होतो. आता अश्वलायनाने अनेक प्रश्न विचारले, 6 प्रश्न महत्त्वाचे होते. आता त्यांचा असा एक प्रश्न होता की एका शरीरातून प्राण दुसऱ्या शरीरामध्ये कसा जातो, हा एक प्रश्न होता. जो 10वा जो मंत्र आहे या उपनिषदातला तो आपण पाहूया. यच्चित्तस तेनैष प्राणम आयाति प्राणस्तेजसा युक्तः सहात्मना यथा संकल्पितं लोकम नयति. म्हणजे आता मृत्यूच्या वेळेस जेव्हा माणसाचं कसं असतं ते सांगितलेलं आहे की मृत्यू होत असताना आत्म्याने जो संकल्प केला, आता भगवंताने सुद्धा मनाने संकल्प केला आणि त्यांच्या संकल्पाने हे सगळं विश्वनिर्माण झालं. भगवंताचा संकल्प विश्वनिर्माण होणं, त्याचं पालनपोषण करणं आणि त्याचा संहार करणं हे सगळं भगवंताला काही क्षणच लागतात. क्षणसुद्धा खूप मोठा झाला, पण त्यांच्या मनाने त्यांच्या इच्छेने सगळं देवाच्या इच्छेने वर्तावे. देव करील ते मानावे, मग सहज जे स्वभावे कृपाळू देव. असा भाव आपला अखंड असला तर देवाची कृपा आपल्यावर नेहमीच राहणार आहे. आता आत्म्याचा जो संकल्प ज्याच्यामध्ये होता तो मन त्या अंतिम क्षणी जी भावना करेल, ज्याचं चिंतन करेल त्या त्या योनीला प्राप्त होते, असा हा 10वा मंत्र या ठिकाणी सांगतो. आता या 10व्या मंत्राचा विचार केला तर लक्षात येतं गीतेमध्ये सुद्धा असाच मंत्र येतो 8व्या अध्यायामध्ये. यम यम वापि स्मरन् भावम त्यजन्त्यन्ते कलेवरम तम तम एव इति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. यम यम वापि स्मरन् भावम. यम यम म्हणजे जेव्हा जेव्हा
आपण भगवंताचं स्मरण करतो आणि त्याच्यानंतर ते कलेवरम भगवंताचं स्मरण करीत आपला देह त्यागतो, तेव्हा तम तम एवेति कौंतेय तत् सदा तद्भाव भावितः. मग जो संकल्प किंवा जो विचार माणूस त्यावेळेस त्या शेवटच्या क्षणी करतो, मग त्याच योनीला त्यालाच अनुरूप असं पुन्हा गर्भतो, त्या गर्भामध्ये तो आत्मा प्रवेश करतो. आता ह्यासाठी ही काही फार सोपी गोष्ट नाही. इतना तो करना स्वामी जव प्राण तनसे निकले. भीष्माच्या प्राणोत्क्रमणाच्या वेळेस भीष्म हे इच्छामरणी होते. त्यांनी विचार केला भगवंताने येऊन आपल्याला आता दर्शन द्यावं. भगवंत त्यावेळेस, कारण कृष्ण भगवंत जे आहे त्यांना तर सगळ्याच गोष्टी सगळ्याच ठिकाणच्या समजतात. सगळ्या पांडवांना घेऊन ते त्या ठिकाणी गेले आणि आता कृष्णाला ते विनंती करतात, तू आता माझ्यासमोरच राहा. प्रवचनकार खूप चांगल्या पद्धतीने सांगतात. आता कृष्ण असं म्हणतात मनामध्ये, आता या भीष्म पितामहांना इच्छा मरणे असल्यामुळे यांची इच्छा मरणाची केव्हा होईल तो पण मला या ठिकाणी उभंच राहावं लागेल, असा तो भाव त्यांच्या ठिकाणी होता. आता ते म्हणतात की तुम्ही समोर असताना जे आपल्याला सांगितलेलं आहे, यम यम वापी स्मरण भावम त्यजन्ते कलेवरम, म्हणून माझं शरीर सोडताना तुम्ही समोर आहात, आता तुमचं स्मरण करीत मी हा देह सोडत आहे, म्हणजे चांगलीच गती प्राप्त होणार आहे. मग आता असं आपलंही व्हावं असं वाटत असेल तर लगेच पुढच्या श्लोकामध्ये देतात, तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच मय्यर्पित मनोबुद्धिर मामे वैश्यस्य संशयम. 8व्या अध्यायामधला 7वा श्लोक, लगेच 6वा झाला की 7वा श्लोक. तस्मात् सर्वेषु कालेषु म्हणजे तस्मात् म्हणून, सर्वेषु कालेषु सर्व काळी म्हणजे जीवनातल्या प्रत्येक क्षणी, माम अनुस्मर भगवंताचं स्मरण राहिलंच पाहिजे. आणि म्हणून समर्थ आपल्याला सांगतात मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीचं सादर व्हावे, मरो आणि कीर्तीस उरवावे येणे प्रकारे. मरणाचे स्मरण असं, कोणत्या क्षणी मृत्यू आपल्याला जवळ येईल, आपण त्याच्या पाशामध्ये बांधल्या जाऊ आणि या देहाचं केव्हा अवसान होईल हे सांगता येत नाही. जो श्वास मी आज घेतला तो पुन्हा मला घ्यायला मिळेल की नाही हे सांगता येत नाही. अशी जर परिस्थिती आहे आणि हे जर सत्य असेल तर त्याचं स्मरण मी अखंड केलंच पाहिजे. आणि त्यासाठी तारक मंत्र श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम म्हणताना श्रीरामचा अर्थ हा दाशरथी राम आहे, दशरथ कौशल्याच्या पोटी जन्म झालेला राम आहे, तो राम श्रीराम. जयराम, जयराम म्हणजे या भूमंडळावर जेवढे म्हणून देवता आहेत त्यांच्यासाठी त्यांचं स्मरण म्हणून जयराम. आणि नंतर मग ह्या सगळ्यांना निर्मिती करणारा जो आहे तो जय जय राम, श्रीराम जयराम जय जय राम, असा या मंत्राचा तिन्ही भागांचा असा अर्थ आहे. म्हणजे तो दाशरथी राम असो, तो इतर देवतांच्या स्वरूपामध्ये प्रकट होणारा असो, किंवा या सगळ्या ब्रह्मांडाला निर्माण करणारा असो, त्याचं स्मरण या एका मंत्राने होता. आणि जप होता 13 कोटी प्रत्यक्ष प्रगटेल भगवंत. 13 कोटीचा जपाचा संकल्प आपण पाहतो. 3.5 कोटी जप आमच्या ब्रह्मानंद महाराजांनी केला होता. आनंदसागर महाराजांनी सुद्धा असा जप केला होता. सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांच्या सांगण्याप्रमाणे यांनी केला. ते त्यावेळेस त्या मध्य प्रदेशामध्ये आज जे बडवा आहे तिथून जवळ असलेल्या एका सर्पेश्वराच्या मंदिरामध्ये होते. आता तिथे असताना त्यांना आता असं वाटत होतं की आपला 3.5 कोटीचा जप झाला आहे गुरुच्या सांगण्याप्रमाणे, आता गुरूंनी आपल्याला काहीतरी पुढचा आदेश दिला पाहिजे. आता शिष्याची अनन्यता पाहण्यासाठी त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ते त्या ध्यानात बसले होते त्या ठिकाणी असंख्य सर्प त्या मंदिरामध्ये आले, त्यांच्या भोवती आले, तरी यांचं नामस्मरण बंद झालं नाही, खंड पडला नाही. ती त्यांची परीक्षा होती. आणि मग नंतर लगेच त्यांचा निरोपसुद्धा आला ब्रह्मचैतन्य महाराजांचा, अरे तुझा आता जप झालेला आहे. महासागर आनंदसागर महाराजांना सुद्धा असं सांगितलं की आता तू पुन्हा जालन्याला जा. तर याला म्हणतात तू पुन्हा आता आमच्या गोंधळेला परत ये. तसे हे परत गेले. म्हणजे आपल्या सद्गुरूंचं लक्ष शिष्याच्या अनुष्ठानावर, शिष्याच्या त्या सगळ्या निष्ठेवर अखंडपणे असतं. आणि हा तो जप करतो की नाही, त्याचा भाव कसा आहे
हे पाहता. आणि म्हणून सद्गुरूंचं स्मरण आणि भगवंताचं स्मरण हे अखंड केलं पाहिजे, अखंड राहिलं पाहिजे. आता या ठिकाणी म्हणतात की जो आता संकल्प केला मनाने, जसं आपण आता भागवतामध्ये अनेक गोष्टी पाहतो या ठिकाणी. एक म्हणजे अजामिळाचं आख्यान जे आहे ते पहा. अजामिळ ब्राह्मण होता, सगळ्या विद्यांमध्ये प्रवीण होता, पण अजामिळाच्या ठिकाणी काहीतरी त्या पूर्वकर्मानुसार घडलं. त्या ठिकाणी ते घरी नसताना 4 ब्राह्मण आले आणि त्याने एकच मागणी केली, बाई तुला जो पुत्र होईल त्याचं नाव मात्र तू नारायण ठेव. आता त्या बाईने सुद्धा विचार केला, एवढे ब्राह्मण आले आपल्याला आशीर्वाद देऊन गेले, आपल्या मुलाचं नाव नारायण ठेवायला काय हरकत आहे. तिने ते नारायण नाव ठेवलं आणि पुढे तो नारायण लहानाचा मोठा झाला. जसं आपण आपल्या मुलांना हाक मारतो तसं ते सारखं नारायण नारायण, नारायण आला का, नारायण गेला का, नारायण जेवला का, नारायण नारायण स्मरण करता करता त्याने देह ठेवला. यम यम वापी स्मरण भावम त्यजंते त्यजंते कलेवरम आणि तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धचं. आणि त्या अजामिळांना प्रत्यक्ष यमदूत आणि विष्णुदूत यांचा संवादसुद्धा ऐकायला मिळाला. एवढे भाग्यवान ते होते. म्हणून ते स्मरण जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. आता जेव्हा देह जातो तेव्हा कशी परिस्थिती असते ते या ठिकाणी सांगितले. आता संकल्प आहे. आता तो संकल्प मन आणि इंद्रियासहित मुख्य प्राण अपान व्यान उदान समान, त्या प्राणामध्ये ते सगळं विलीन होतं. आता मुख्य प्राण जो आहे तो उदान वायूमधून निघून मन आणि इंद्रियाने युक्त होऊन तो जीवात्मा जो आहे तो अंतिम संकल्पानुसार नवीन देह जो धारण करायचा त्याच्या शोधामध्ये तो फिरत असतो. आणि मग मनुष्याला काय उचित आहे की अखंड भगवंताचं स्मरण झालं पाहिजे, की आणि त्याच्याशिवाय दुसरा संकल्प मनामध्ये आलाच नाही पाहिजे. भगवंताचंच नाम, भगवंताचं स्मरण. आता हे कसं पाहिजे आपण, की जसं तुमचे जडभरताचं आख्यान पहा. भरत राजा सगळं सोडलं, राज्य त्याग केला, राज्य मुलाला दिलं, जंगलामध्ये गेले, नदी किनारी राहू लागले. रोज अध्ययन सुरू आहे, रोज जप आहे, अनुष्ठान सुरू आहे. आणि ते हरिण जे आहे ते हरिणाचं पिल्लू जे आहे, हरिण आणि त्याची आई आणि ते पिल्लू, वाघाच्या डरकाळीचा आवाज आला म्हणून ते हरिणाने उडी मारली. उडी मारताना भीतीने त्या मुलाचा जन्म झाला, त्या बाळाचा जन्म झाला, हरिणाच्या पिल्लाचा, आणि आईचं मात्र प्राणोत्क्रमण झालं. आता हे पाहिल्यावर मग त्या मुलाचा सांभाळ केला. सांभाळ करणं हे चांगलं आहे, सत्वगुणामध्ये येतं, पण त्यामध्ये अडकणं हे मात्र येत नाही. आणि त्यामध्ये ते अडकले. आता सगळं तो छोटा आमचे गोविंदगिरी महाराज त्याचं नाव त्याने राजा असं ठेवलं, राजा राजा सारखं. आणि त्याच्या स्मरणामध्ये यांचा हा देह त्याने त्याग केला. पुढची योनी पुन्हा मग त्यांना त्या हरणाची प्राप्त झाली. आणि हरणाच्या नंतर जेव्हा त्यांना तिसरा जन्म झाला तेव्हा मग ते जडभरत म्हणून या ठिकाणी आले. आता कुठेच अडकायचं नाही हे मनापासून ठरवलं. म्हणजे न अडकता प्राणत्याग होणं हे फार महत्त्वाचं आहे. 2-3 उदाहरणं आत्ता झालेले जे आहेत. झोपेमध्येच माणसाचा देह जातो. आता झोपेमध्ये गेला तेव्हा आपण असं म्हणतो, समर्थ सांगतात की अज्ञानी लोक जे आहेत त्यांना असं वाटतं की चांगलं चालता बोलता गेला तर तो चांगला एकदम 2-4 वर्ष जर पडून राहिला आणि मग गेला तर त्याने खूप त्रास सहन केला. पण देहाच्या प्राणक्रमणाच्या वेळेस कोणतीही स्थिती असली तर ही चांगली किंवा वाईट हे न ठरता जेव्हा प्राणोत्क्रमण होतं तेव्हा त्यांच्या मनाची काय अवस्था होते त्यावर सगळं अवलंबून असतं. सगळं असतानासुद्धा आमचे सुनीलदादा चिंचोळकर एक छान उदाहरणं सांगायचे. एका सावकार होता, अंतकाळ जवळ आला, पलंगावर झोपलेला आहे आणि मग विचारतो आपली मुलं कुठे आहेत, हा कुठे आहे, तो कुठे आहे. 4ही मुलं जवळ आहेत. आणि मग यांच्या मनामध्ये येतं की अरे मग तो दुकानात कोण आहे असं म्हणल्यावर त्याचा प्राण गेला. आता दुकानात कोण आहे असं म्हणल्यानंतर सुनीलदादाने हे उदाहरण दिलं होतं की पुढे मग त्यांचा जन्म त्या दुकानामध्ये असलेल्या कुलपाच्या योनीमध्ये झाला. आता कुलूप ही सुद्धा योनी असते. कुलूप ही जड योनी आहे. आपण सजीव आहोत, सदेह आहोत, त्यामुळे देह आहे, सुखदुःख आहे. त्या कुलपाला सुख नाही आणि दुःख नाही. आहे तितके दिवस नोकरी आहे, तिथे राहायचं.
कुलप विकत घेतल्यापासून ते दुकानाचं मोडतोड होईपर्यंत त्या दुकानाचं राहतं, घरी येत नाही. म्हणजे त्याला ते जे याच्या मनामध्ये शेवटचा जो विचार होता दुकानात कोण आहे हा विचार प्रबळ होण्यासाठी आणि तो काय म्हणतात त्याला इम्प्लिमेंटेशनमध्ये आणण्यासाठी कुलपाच्या योनीमध्ये जन्म झाला. आता अशी अनेक उदाहरणं आपण पाहतो. मग भगवंताचं अंतकाळी स्मरण होणं फार महत्त्वाचं. माम अनुस्मर युद्धाचं. आता युद्ध म्हणजे प्रत्येकजण युद्ध करत नाही, पण दिवसभरामध्ये आपल्या मनामध्ये जो जो संकल्प असतो, चांगला संकल्प असतो, तो सिद्ध करण्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न करतो. आता प्रयत्न करणं हे आपल्या हातामध्ये आहे आणि त्याचं फळ जे आहे ते फळ जे काय मिळेल ते जे आहे ते आपण स्वीकारणं एवढंच आपल्या हातामध्ये आहे असं गीतेमध्ये सांगितलं आहे. आणि मग त्या फळाची अपेक्षा न करता ते कर्म करणं. आणि मग इथे म्हणतात की मय्यर्पित मनोबुद्धीर, तुझं मन आणि तुझी बुद्धी ही मला अर्पण कर. बुद्धी मला अर्पण केली. आपण म्हणतो काय बुद्धी घाण ठेवली का? घाण ठेवली का म्हणजे याचा अर्थ त्या बुद्धीचा विवेकाने योग्य वापर केला नाही, त्याला म्हणतो बुद्धी घाण ठेवली. तुला हे समजलं नाही का? तुला हे समजत नव्हतं का? तसं नाही, पण भगवंतानी त्यांच्या मनामध्ये जे आहे ते माझ्याकडून करून घेतलं. चांगली गोष्ट असेल तर भगवंतच करून घेतात. वाईट गोष्ट असेल की ज्याचा परिणाम पुढे मला पाहायला मिळणार आहे, तो मला भोगायला मिळणार आहे, ते माझं पाप योनीतलं ते पाप आहे ते पण मला भोगायला मिळणार आहे, मग तशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत जातात. तेजो हवा उदाहन तस्मान उपशांत तेजाहा पुनर्भवम इंद्रियेर मनसी संपद्यते मानही. आता तेज म्हणजे गरमी किंवा जे आपण उष्णता म्हणतो हे जे आहे ते सुद्धा त्या उदान वायूमध्ये असतं. आता उदान वायू जो आहे त्याच्याबद्दल सांगितलं. सूर्य आणि त्याचं तेज म्हणजे आपल्या ठिकाणी असणारं उष्णत्व हे उदान वायूचं बाह्य स्वरूप आहे. आणि शरीराच्या अंग प्रत्यंगांना मग अशी जसं आपण म्हणतो नॉर्मल बॉडी टेम्परेचर 98.34. आता हे तेवढंच मेंटेन करणं हे त्याचं काम आहे. आता ते असेपर्यंत, तो उदानवायू असेपर्यंत, उष्णत्व असेपर्यंत ते टेम्परेचर जेवढं तेवढं राहतं. पण तो हे जे उदानवायूचं काय करतं की ते टेम्परेचर कधीही कमी होऊ देत नाही. म्हणजे शरीर थंड पडत नाही. म्हणजे जिवंत माणसाचं ते उदाहरण आहे. जिवंत माणसाचं काही ना काही ते तापमान जे आहे ते तेवढ्याला तेवढंच राहतं. डॉक्टर ते पाहतात किंवा आपल्याला हात लावून जेव्हा पाहतात आणि जे कानाला स्टेथोस्कोप लावून पाहतात त्यामध्ये सगळं व्यवस्थित चालू आहे की नाही एवढं त्यांना लगेच समजतं. आता ती उष्मा म्हणजे उष्णता जी आहे ती माणसाच्या शरीराला स्थिर ठेवते. आता शरीरातून जेव्हा उदानवायू निघून जातो तेव्हा त्याचं शरीर गरम राहत नाही, ते थंड पडतं. आणि शरीराची गरमी शांत झाली मग त्याच्यामधला जीवात्मा जो आहे तो निघून जातो आणि तो आता त्या इंद्रियांसहित नव्या गर्भामध्ये प्रवेश करतो आणि तिथे त्याचा जन्म होतो. 15:8 ही गोष्ट दिलेली आहे. 15:8 शरीरम यद्वाप्नोती यच्चापित्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाती वायुर्गंधानि वाशयात. अजून एक 2 श्लोक आहेत, अजून 2-3 आहेत अजून. मग आता हे उद्याला आपण पाहूया. 3 श्लोक म्हणजे हा जो भाग आहे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर. प्रश्नोपनिषदामधलं तिसऱ्या शिष्याने जे विचारलं त्याचं उत्तर जे ते 12 श्लोकांमध्ये 12 मंत्रांमध्ये दिलेलं आहे. म्हणजे उद्याला ते शेवटचे 3 मंत्र 11 आणि 12 आणि 13, 11 आणि 12 हे 2 मंत्र आपण पाहू. आणि त्यानंतर चौथा प्रश्न जो आहे सौर्यायणे गार्ग्यः. सौर्यायणे म्हणजे सूर्याचा पुत्र, त्याचं नाव सौर्य आणि सौर्याच्या वंशामध्ये असणारे गार्ग्य ऋषी. आणि त्याने विचारलेले प्रश्न आणि त्याला दिलेले उत्तरं म्हणजे 6 पैकी चौथा प्रश्न जो आहे तो आपण आता उद्या पाहणारे प्रश्न आणि त्याचं उत्तर. अर्थात या तिसऱ्या प्रश्नातले हे शेवटचे 2-3 श्लोक आपण उद्या पाहूयात. उद्याला आपण पुन्हा भेटणार आहोतच. आजच्या या छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मदिवशी एक संकल्प करूया की आता येणाऱ्या फाल्गुन महिन्यापर्यंत त्यांचं चरित्र मात्र आपण नक्की वाचूया. त्यापासून प्रेरणा घेऊया
देशभक्तीची प्रेरणा संभाजी महाराजांच्याकडून घेतली पाहिजे. आपण सगळे रामदासी आहोत. सज्जनगडावर जेव्हा जेव्हा आपण राम मंदिर आणि समर्थांच्या समाधीचं दर्शन घेतो त्यावेळेस आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की समर्थ गेल्यानंतर संभाजी महाराजांना जेव्हा ही बातमी समजली त्यानंतर जवळपास 2 महिने संभाजी महाराज त्या ठिकाणी राहिले आणि हे सगळं बांधकाम त्यांनी केलेलं आहे संभाजी महाराजांनी. त्याहूनही करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या वेगळे आता विशेष काय लिहावे. समर्थाने त्यांना पत्र लिहिलं होतं त्या पत्राप्रमाणे त्यांचं बलिदान असं श्रेष्ठ असं बलिदान झालेलं आहे. या ठिकाणी आपण थांबूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम. हो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. श्रीराम जय राम जय. ठीक आहे. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. ठीक आहे. श्रीराम जय राम. चला थांबा मग उद्या पाहू बाकीचं. हो ठीक आहे. जय जय रघुवीर समर्थ. सुरेखा दीक्षित पण होती. हो का? तिला काय लिहिलं होतं का काय? नाही तिचं आलं होतं म्हटलं आता प्रवचन आहे हे झालं की मी तुला फोन करतो. बंद करत राहिलं.